तर इकडे रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि रत्नागिरीतील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक असलेली जगबुडी नदीची पाणी पातळी आता वाढलेली आहे। 6.5 मीटर इतकी झालेली आहे। जवळपास धोक्याच्या पातळीपर्यंत या नदीची पातळी पोहोचते। जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असल्यामुळे प्रशासनाने नदीकाठी कोणीही न जाण्याचे आदेश दिलेले आहेत। पावसामुळे अनेक नदीकाठचे रस्ते हे पाण्याखाली गेलेत, तर संगमेश्वर तालुक्याला पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। बाजारपेठेत पूरस्थिती निर्माण झाली आहे। दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरलेलं असून जनजीवन यामध्ये विस्कळीत झालेलं आहे। तर चिपळूणमधील वाशिष्ठी नदी इशारा पातळीजवळ गेली आणि पावसाचा जोर असाच कायम राहिला तर इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर सिंधुदुर्गात समुद्राला सुद्धा उधाण आले आणि मच्छीमारांनी मच्छीमारीसाठी समुद्रात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे। मुंबईमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि मध्यरात्रीपासूनच मुंबईत पावसाचा जोर वाढलेला आहे। त्यामुळे उकाड्यामुळे हैराण असलेल्या मुंबईकरांना यात मोठा दिलासा मिळालाय। तर वसई, विरार, मीरा भाईंदर यासह पावसाने सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली आहे। इकडे नालासोपाऱ्यामध्ये गालानगर परिसरामध्ये रस्त्यावरती पाणी साचलंय आणि पुण्यात मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस बरसतोय। शहरातील अनेक भागामध्ये पहाटेपासूनच संततधार पाऊस पडतोय आणि या संततधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। लोणावळा आणि खंडाळा परिसरामध्ये पावसानं चांगला जोर धरलेला आहे। त्यामुळे पर्यटकांचं आवडतं ठिकाण असलेल्या भुशी डॅम हा ओव्हरफ्लो झालेला आहे। पर्यटकांना प्रशासनाने खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे आणि पाण्याचा प्रवाह अधिक असताना देखील पर्यटक पाण्यात जाऊन सेल्फी आणि फोटो काढताना दिसत आहेत। पुढची बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापुरातील राजाराम बंधारा आता पाण्याखाली गेलेला आहे। कोल्हापुरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी पाणी पातळी चांगलीच वाढलेली आहे आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये हाहाकार माजवलेला आहे। रविवारी दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे राजाराम बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। तर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे। या ठिकाणी असलेल्या 5 धरण क्षेत्रांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। पुढची बातमी पुण्यातून आहे। पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे। पुणे कोलाड महामार्गावरील पिरंगुट या ठिकाणी तात्पुरता बांधलेला भराव या पावसामुळे पाण्याखाली गेलेला आहे। तर नवीन पुलाच्या कठड्यापर्यंत पाणी आलंय। या ठिकाणच्या ओढ्याला बंधाऱ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। त्यामुळे सकाळपासूनच या ठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पावसानं झोडपलेल्या आणि त्र्यंबकेश्वर रोडवरील पिंपळगाव गरुडेश्वर भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पावसाच्या पाण्याने ही सगळी पिकं वाहून गेली आहेत। तर त्र्यंबकेश्वर रोडवरची सगळी दृश्य आहेत। या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि कमी वेळात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की इकडची सगळी पिकं जी आहेत ती वाहून गेलेली आहेत। या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। मुंबई गोवा महामार्गावरील फरशी तिठा या ठिकाणी रेल्वे अंडरपासमध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे। वाहन चालकांची यात कसरत होते। तर चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढला असून जनजीवन पुरतं विस्कळीत झालं आहे। मुंबई गोवा महामार्गावरील फरशी तिठा या ठिकाणी रेल्वे अंडरपास इकडे गुडघाभर पाणी साचल्यामुळे पादचारी आणि वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र रेल्वे अंडरपास बंद होऊन वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आणि अशामध्येच राजापूर शहराला पावसानं चांगलं झोडपून काढलंय। जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे अर्जुना आणि कोदवली या दोन्ही नद्यांना आता पूर आलेला आहे। यामुळे पुराचं पाणी शहराच्या जवाहर चौकापर्यंत पोहोचलंय। नागरिकांना याचा फटका सहन करावा लागतोय। रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या वाहतुकीला मुसळधार पावसामुळे फटका बसला आणि अशामध्येच वाकेड घाटामध्ये मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरती दरड कोसळली आणि संरक्षक भिंत कोसळल्यामुळे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालाय। सध्या एकाच लेनवरून वाहतूक सुरू आहे।
तर इकडे माणगावहून रायगडकडे जाणाऱ्या मार्गावरती दरड रस्त्यावरती कोसळलेली आहे। पळसगाव ते घरोशी दरम्यान ही दुर्घटना घडली आहे। रस्त्यावरती आलेले दगड हटवण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलंय। तर डोंगरापासून सैल झालेले आणखीन दगडाचे तुकडे रस्त्यावरती येण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रवास करताना काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये मुसळधार पावसाची हजेरी बघायला मिळते। मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। बाजारपेठ, भाजी मार्केट आणि तीनबत्ती परिसरात गुडघाभर पाणी साचलंय। मच्छी मार्केटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। परिसरातील अनेक दुकानात पाणी शिरलंय आणि पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे। भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केलेल्या भागात सुद्धा आता पाणी साचलेलं आहे। भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावरती येवई नाका या ठिकाणी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे चालकांना पाण्यातून रस्ता काढत जावं लागतंय। मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील रांजनोली बायपास नाक्यावरती सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या परिसरामध्ये पाणी साचले आणि रांजनोली नाक्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र आहे। यामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अनेक वाहनं या ठिकाणी पाण्यात बंद पडलेली आहेत आणि पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मुंबई नाशिक हायवेवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। वसई विरारमध्ये मध्यरात्रीपासूनच पावसाने धुमाकूळ घातलाय। सकल भागात 2 फुटांपर्यंत पाणी साचलंय। रस्ते जलमय झाल्यामुळे वाहतुकीला फटका बसलाय। मार्ग काढताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागते। मुसळधार पावसामुळे अनेक वाहनं रस्त्यावरती बंद पडली आहेत। वसई विरारमधली सगळी दृश्य वसई विरारमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आणि या पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। विरारमध्ये सुद्धा अनेक रस्ते हे जलमय झालेत। रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलं आणि यातूनच वाहन चालकांना वाट काढावी लागते। तर इकडे मुसळधार पावसामुळे उल्हासनगरच्या गणेशनगर भागामध्ये नाल्यावरील पूल कोसळल्याची घटना घडलेली आहे। पूल कोसळल्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत। दरम्यान या अपघातामध्ये एक तरुणी थोडक्यात बचावलेली आहे। हा पूल कोसळल्यामुळे 500 पेक्षा अधिक घरात येण्या जाण्याचा मार्ग आता बंद झालेला आहे। कॅम्प नंबर 3च्या गणेशनगर भागात नाल्यावर असलेल्या या पुलाची दुरावस्था झाली होती आणि स्थानिकांनी अनेक आंदोलनं आणि मागण्या करून नवा पूल बांधण्याची मागणी केली होती। मात्र महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं। अखेर रविवार संध्याकाळपासून उल्हासनगर शहरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा पूल कोसळलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला। तर काही नागरिकांनी या कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणी बसत प्रतिकात्मक रडण्याचं आंदोलन केलेलं आहे। दरम्यान हा पूल कोसळल्यामुळे आमची गैरसोय झाली आहे। प्रशासनाने लवकरात लवकर नवा पूल बांधावा अशी मागणी रहिवासी करतायत। रहिवासी आहेत पूल कोसळलेला काय सांगताल? नमस्कार, मेरी विनती है, ये नाली कितने साल हो गए कोई सेवादारी नहीं आता। जो भी आता है हाँ बोलता है, उसके बाद पलट जाता है। पंडित नहीं मिला, ये नहीं हुआ। यहाँ बच्चे लोग खेलते। अभी उस दिन भी बारिश हो गया, हाँ गिरते गिरते बच गया। अभी उस दिन झाड़ भी काट के गया, वो भी आधे में छोड़ के गया नाली का। अब हम कहाँ जाएंगे बताओ। 2 साल हो गए ऐसा टूटे लाए, बोल बोल के हम परेशान हो गए। नगर सेवक को बोलने जाता तो आता ही नहीं है। उधर मेरा दीवार भी टूट गया था, वहाँ भी मैंने बोला था। कहाँ जाके बोलूँगी। मेहरबानी।